नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 8वी इतिहास यामधील प्रकरण 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रथमतः प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली। दुसरी रिकामी जागा आहे पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले। आणि शेवटची रिकामी जागा आहे इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली। आता पाहूया पुढचा प्रश्न। पुढील तक्ता पूर्ण करा। क्रांतिकारक आणि संघटना यामध्ये क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संघटना होती अभिनव भारत, बारिंद्र कुमार घोष यांची संघटना होती अनुशीलन समिती आणि चंद्रशेखर आझाद यांची संघटना होती हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी। आता पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 3 आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामधील पहिला उपप्रश्न आहे, चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला आणि याचं उत्तर पाहूया। 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा रँड याची प्लेग कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली। पुणे प्लेग पासून मुक्त करण्यासाठी रँडने स्वच्छता मोहीम राबवली व त्यामध्ये लोकांवर अन्याय जुलूम केला। त्याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली। आता पाहूया यामधील दुसरा प्रश्न। खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया। सन 1908 मध्ये खुदीराम बोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला मारण्यासाठी गाडीवर बॉम्ब हल्ला केला, परंतु ती गाडी त्यांची नसून त्या गाडीतील 2 इंग्रजी स्त्रिया मृत्युमुखी पडल्या। प्रफुल्ल चाकी यांनी इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या, परंतु खुदीराम बोस यांना पकडून फाशी देण्यात आली। यामधील तिसरं विधान पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा। तिसरा प्रश्न आहे, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले आणि याचं उत्तर आहे, सरकारने नागरी हक्कांची पायमल्ली करणारी विधेयके मध्यवर्ती विधिमंडळात मांडली। या विधेयकांचा निषेध म्हणून भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले। आता पाहूया या पुढचा प्रश्न। प्रश्न 4 आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आणि यामधील 2 उपप्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहे, ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका।